मोना, मला माहिती की तुला सून आणायची घाई आहे, पण कधी कधी घाई गडबडीत घेतलेल्या निर्णयामुळे आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो मोना. हे बघ, आपण एक काम करूया, आरामात घरी जाऊयात आणि शांत डोक्याने विचार करून निर्णय घेऊयात. नाही गौतम, असं काय आहे जे इथं नाही बोलू शकत? ऐकायचंय तुला? देवाची कृपा, आपण परत तरी आलो. तुझे बाबा कुठे आहेत? अंकल आणि आंटींना खोलीपर्यंत सोडायला गेलेत. मी आयुष्यात कधीच एवढी घाबरले नव्हते जेवढी आज घाबरले. प्रत्येक वेळी फक्त एकाच गोष्टीची भीती होती की माहित नाही पुढे काय होणार आहे. ओ हो आई, तू तर स्वतःवर विश्वास ठेवायलाच विसरलीयस. काय झालं असतं ते काय तिथून उचलून मला आफ्रिकेत घेऊन जाणार होते? तुला नाही समजणार. आपण सगळे एकत्र बसलो होतो ना, म्हणूनच मला भीती होती की तिथेच बसून माझा सौदा नाही करणार. सोडते. तुला माझ्या काळजीमागचं कारण नाही समजेल का? मी तुझ्या मनातील वेदना का नाही समजू शकत? तुझ्या मनात एकच दुःख आहे आणि ते आहे बाबांचा धाक आणि अनरिझनेबल ॲटिट्यूड. तू यामुळे तर दिवसभर टेन्स्ड होतीस. तिकडे आम्ही सगळे हसत खेळत होतो आणि तू काय माहित कुठल्या विचारात बुडाली होतीस. नाही नाही, मी तर मिसेस बेदींबरोबर खूप गप्पा मारल्या. मी काय चुकीचं बोलली नसेल ना ग? काय आई, परत तेच? कम ऑन, रिलॅक्स. नक्कीच काहीतरी चुकीचं बोलले असेल मी. पाहिलं नाहीस तिथून निघताना तुझ्या बाबांच्या चेहऱ्याचा रंग कसा बदलला होता? तू घाबरू नकोस आई. गौतम अंकल असे नाही आहेत की लगेच आपलं मत बदलतील. आता काय निर्णय बदलणार आहेत? सोनाली, ओ? श्यामली कुठे आहे? त्या मोठ्या मालकिणीच्या खोलीत आहेत. वा वा, काय रंग दाखवलेत आज माय लेकींनी. मी तर देवाला हीच प्रार्थना करत होतो की त्याने मला तिथून काहीही करून पळून येण्याची संधी द्यावी. का बाबा, आम्ही काय केलं? काहीच नाही केलं. तू तर तुझ्या आईला हे सुद्धा नाही शिकवलंस की माणसाने चालायचं कसं असतं. साधा सरळ पाय सुद्धा ठेवता येत नाही. परिणाम काय झाला? घसरून एका परपुरुषाच्या मिठीत जाऊन विसावली. त्या पायऱ्या खूप निसरड्या होत्या बाबा, हे तर तुम्हीही पाहिलं. पण तुम्ही तर सरळ निघून गेलात. जर तुम्हाला एवढीच भीती होती की हिला आधारासाठी कोणाचा तरी हात पकडावा लागेल, मग तिची मदत करण्यासाठी तुम्ही का नाही थांबलात? तू गप्पा बाईस, मी त्यांच्याशी बोलतोय. तुला मध्ये बोलण्याची परवानगी कुणी दिली आहे? तुम्हीच तर आत्ता म्हणालात ना की तुझ्या या आईला नीट चालायला का नाही शिकवलंस? वेल, यू कीप क्वाइट. तुमच्याकडून एवढं सुद्धा होत नाही की पाहुण्यांशी मोकळेपणाने बोलावं. अहो, मी तर बरोबर बोलत होते सगळं. हो, करत होतात. कामाची एक गोष्ट बोलला नाहीत तुम्ही. बिचारी मिसेस बेदी सारखं सारखं हेच म्हणत होती की नीलला बोलवून लग्नाचं बोलणं पक्क करून घेऊ. पण तुम्ही तर मूग गिळून गप्प बसला होता. तोंडातून एक शब्द बाहेर पडला नाही तुमच्या. कशा आहात तुम्ही? मुलीची एका पैशाची काळजी नाही आहे तुम्हाला. जर मी इतकीच बिनकामी आणि बावळट असेल तर कोणी मला विश का नाही देत? काय, तुला का कोणी विष देईल? तू काय केलंस? त्यांना माहिती आहे त्यांनी काय केलेलं आहे आणि तू काय करायचं बाकी ठेवलंस. तू तर तुझ्या बापजादांना पण सोडलं नाहीस. शिकार आणि शिकारींविषयी बोलायची काय गरज होती? तुला यातून काय म्हणायचं होतं की त्या जंगली जनावरांच्या ट्रॉफीज तुझ्या बापजादांच्या बहादुरीची निशाणी आहे आणि त्या तुला रात्री खाण्यासाठी धावतात. बाबा, मी खोटं नाही बोलले. आईला विचारा, किती वेळा मी रात्री घाबरून हिच्या खोलीत पळत आलीये. त्यांनीच तर तुला बिघडवलंय. नाहीतर इतक्या महत्वाच्या पाहुण्यांसमोर आपल्या बापजाद्यांची मस्करी करण्याची हिंमत नसती केलीस तू. नाव दिस इज टू मच बाबा. आमच्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला वाईटच दिसतं. खूप झालं, वैतागली आता. थांब, कुठे चाललीयस? एक गोष्ट लक्षात ठेव, जर या होणाऱ्या नात्यामध्ये काही गडबड झाली तर मी तुमच्यापैकी कोणालाच सोडणार नाही. जे करायचंय ते करू दे. तूही विचार करत नाहीस तू काय बोललं पाहिजेस आणि काय नाही. कुठल्या मातीची तयार झाली आई? तुझ्यावर दया येते मला.
आजचा दिवस खूपच छान गेला. हम्म. मिसेस प्रकाश पण आज खूप बोलल्या. अच्छा, काय म्हणत होत्या त्या? काही खास नाही, इकडच्या तिकडच्या गप्पा. पण मला हे समजलं नाही की या नात्याविषयी त्यांच्या मनात काय आहे. एकतर मनात काहीतरी सुरू आहे किंवा मनातली गोष्ट ओठावर नाही आणत आहेत. खरं तर गोष्ट तीच असेल जिचा उल्लेख तू करतेस. हं? ती मिस्टर प्रकाशांच्या प्रभावाखाली दबल्यासारखी वाटते, म्हणूनच ती बोलत नसेल. असेल. आज शामली बरोबर खूप गप्पा झाल्या. अच्छा. ती खूपच हुशार आणि हसमुख आहे. हम्म. मला तर ती खूप आवडली. मला वाटतं जास्ती उशीर नको करायला. काय झालं? तू गप्प का झालास? शामली तुला आवडत नाही का? नाही, शामली तर मला खूपच आवडतंय. ज्या घरी जाईल ते घर खरंच खूप भाग्यवान असेल. तर मग उद्याच नीलला फोन करून बोलवून घेऊया. हे बघ मोना, शामली आपल्याला आवडली आहे, पण याचा अर्थ असा नाही की ती नीलला चांगली वाटेल किंवा नील तिला चांगला वाटेल. म्हणूनच तर म्हणतीये नीलला बोलवून घेऊया, एकमेकांना भेटतील. पुन्हा तेच बोलणं? खूप काम आहे नीलला तिथे. 2-4 दिवसांनी काय फरक पडणार आहे? आणि तसंही मी त्याला सांगून ठेवलं होतं, जर का मला मुलगी आवडली तर मी तुला बोलवून घेईन. परत गप्प झालास. मी काय चुकीचं बोलले का? नाही. हे बघ मोना, याविषयी आपण उद्या शांततेत बोललो तर चालणार आहे का? खूप थकलोय मी आज. आय एम व्हेरी टायर्ड. नाही गौतम, यू आर अवॉइडिंग मी अँड आय डोंट लाईक इट. मला हे जाणून घ्यायचंय की तू या सगळ्याबद्दल विचार का नाही करत आहेस? कारण की या संदर्भात मी घाई गडबड करू इच्छित नाहीये. मोना, मला माहिती की तुला सून आणायची घाई आहे, पण कधी कधी घाई गडबडीत घेतलेल्या निर्णयामुळे आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो मोना. हे बघ, आपण एक काम करूया. आरामात घरी जाऊयात आणि शांत डोक्याने विचार करून निर्णय घेऊयात. नाही गौतम, असं काय आहे जे इथं नाही बोलू शकत? ऐकायचंय तुला? हम्म.